धर्म आणि विकास दोन भिन्न बाजू। राजेश पाटील। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकेल असा दावा करण्यात येत आहे। याबाबत माजी आमदार राजेश पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे तो तपशील पाहू। हे बघा, धर्म आणि विकास ह्या दोन भिन्न बाबी आहेत। आम्ही स्वतः हिंदू आहोत। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विकासाचा मुद्दा कधी चालू शकत नाही किंवा चालवणं पण योग्य नाही। गेली 35 वर्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करतो। सर्व धर्मीय लोकांना एकत्र घेऊन या वसई तालुक्याच्या विकासाची मोठ आप्पांनी बांधली आणि सर्व पक्षाच्या जातीच्या धर्माच्या लोकांना इथे प्रतिनिधित्व दिलं आणि सामावून घेतलं। का तर प्रत्येक धर्माचे प्रत्येक जातीचे प्रतिनिधी निवडाल्यानंतर त्या लोकांच्या समाजाचे प्रश्न तिथे आपल्याला समजतात त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून। आणि त्याच्यामुळे आजपर्यंत जी काही पूर्व पश्चिम नगरं आहेत, उपनगरं आमची आहेत, खेडी आहेत, या सर्व ठिकाणचे जर आपण विचार केला तर आज तुम्ही बघितलं पाण्यासारखा जो चांगला महत्त्वाचा प्रश्न होता त्याचं आप्पांच्या माध्यमातून असं नियोजन झालं का वसई तालुक्यामध्ये आजची परिस्थिती पूर्वी होती, आज पाणी सगळीकडे पोचलं आहे। कमी अधिक प्रमाणामध्ये असेल, परंतु हे नियोजन 2000 पासून आप्पांनी सुरू केलं, 2025 आहे। तर इथे धर्म आणि जात बघून पाण्याचं वाटप नाही झालेलं किंवा विकास तसा झालेला नाही आणि तसं करणं पण उचित नाही। धर्माचा अभिमान आम्हाला आहे, आम्ही हिंदू आहोत, परंतु कुठल्या धर्माचा अवमान करून किंवा एकच विशिष्ट धर्माला जोडीला घेऊन विकास कधीही होऊ शकत नाही। आज जगामध्ये आपण जर बघितलं, धर्माच्या नावाखाली जे कोणी चाललेले आहेत त्यांचं विकासाच्या नावाने बट्ट्याबोळ आहे। म्हणून वसई जनतेला मी आवाहन करतो की ही शहर आपलं आहे, हे शहर आपल्याला वसवलं आहे, हे डेव्हलप होत चाललेलं आहे, डेव्हलपिंग सिटी आहे। म्हणजे जगामध्ये खूप कमी शहर असे आहेत की एवढ्या झपाट्याने विकसित होत आहे, त्याच्यामध्ये वसई विरार आहे। त्याच्यामुळे इथला आपल्याला विकास चांगल्या पद्धतीने सुनियोजित करायचा असेल तर आपल्याला कुठलाही धर्म कुठलीही जात आडवी करता एकोप्याने राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानेच आपला विकास होणार आहे, एवढं मला लोकांना जनतेला आवर्जून सांगावंसं वाटते। वसईचा विकास सुनियोजित पद्धतीने करायचा असल्यास जनतेने एकोप्याने राहावे असे आवाहन माजी आमदार राजेश पाटील यांनी जनतेला केले आहे। याबाबत आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।